अर्थ. माझ्या बाळा, मी तुला जीवन दिले आहे, परंतु तुम्ही तुमच्या श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, मी तुला जीवन दिले आहे, परंतु तुम्ही तुमच्या जीवनात आणि संसारिक प्रेमात इतके बुडून गेला आहात की दररोज तुम्ही माझ्या या संदेशाकडे दुर्लक्ष करता किंवा तो अपूर्ण ठेवता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील एकही मिनिट देत नाही. मी तुझी धडपड पाहतो आणि मी तुझ्या पाठीशी चालतो. लक्षात ठेवा, मी तुमच्या शक्तीचा स्रोत आहे. माझे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मार्ग सापडेल. पुढील 7 मिनिटात चमत्कार तुझ्या समोर असेल. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप गोष्टी आहेत. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, तुमची बिले, तुमचे नातेसंबंध. कधीकधी असं वाटतं की जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे. हे जाणून घ्या की तुम्ही कधीही एकटे नाही आहात. तुमचे सर्व काही ओझे माझ्यावर द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी ते पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. माझा तुझ्यावर विश्वास आहे. काळजी करू नकोस. मी तुला अपयशी ठरवणार नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई टाईप करा. शांतपणे बोला, प्रिय देवा, मी या क्षणी तुम्हाला प्रार्थना करते, कारण मी खूप संघर्ष करत आहे. माझ्या मनात प्रचंड भीती आणि चिंता आहे, कारण मला माझ्या पुढच्या भविष्याची चिंता आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते. एकदा का मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तू माझं आयुष्य कायमचं बदलशील आणि मी कोणत्याही संकटाला घाबरणार नाही, हे मला माहीत आहे. तुला माहीत आहे की मला तुझी गरज आहे. मी स्वतःहून ठीक असल्याचे भासवल्याबद्दल मला माफ करा. मला क्षमा करा. आज मी जशी आहे तशीच तुमच्या समोर आली आहे. माझी चिंता, माझी काळजी मी सर्व तुला देते. कृपया चिंतेची जागा शांततेने, चिंतेची जागा आशेने, चिंतेची जागा आत्मविश्वासाने घ्या. मला माहीत आहे की मी तुमच्याबरोबर सुरक्षित आहे आणि तू माझ्या समस्या हाताळू शकतोस. प्रिय देवा, माझ्या परिवाराचे रक्षण करा. मी प्रार्थना करते की तुम्ही त्यांना तुमच्या जवळ आणा आणि ते त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण मनाने तुमच्या अधीन राहतील. त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करा. देवा, आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आपल्यावर काय अडचण आहे हे तू जाणत आहेस. मी प्रार्थना करते की परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची शक्ती द्या. हे देवा, मी आत्ता हे ऐकत असलेल्या स्त्रीसाठी प्रार्थना करते, जी काळजी करणे थांबवू शकत नाहीये. तिला शक्ती दे. तिला तुमच्या परिपूर्ण शांतीने भरा, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे. तिला आठवण करून द्या की तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तिला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरीही ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि अशक्यही शक्य करणारे आमचे स्वामी आहेत टाईप करा. देव आज तुला म्हणतोय, तू या राक्षसांना मला शरण जाऊन चांगले काम केले आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. आता तुम्ही ते कसे करायचे ते शिकले आहे. चला हे तपशील एकत्र तपासूया, जे तुमच्या हृदयाला दररोज त्रास देत आहेत. या सर्वांचा नाश करायला आता देव आला आहे. परमेश्वर सांगतात, येत्या काही आठवड्यात
विशेषतः वर्ष संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे असं देवदूत तुम्हाला सांगत आहे. मला नवीन चाव्या दिसतात ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तुला नेहमी संकेताची आवश्यकता का असते? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तेव्हा परमेश्वर म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जर तुम्ही पुढची 8 मिनिटे हा संदेश पाहत राहिलात तर नक्कीच तुमच्या भाग्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्या बरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्कीच देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कुणाला घाबरू? शांतपणे देवाला बोला, हे गुरुदेव दत्त, आज तू मला शुद्ध कर. द्वेष, क्रोध, वासना, क्षमाशीलता, शंका आणि भीती या विचारांना माझ्या मनाचा त्रास होऊ दिल्याबद्दल मी पश्चाताप करतो. देव म्हणाला आहे, होय, जो सतत मागतो आणि देवाचे ध्यान करतो त्याला मी सर्व काही देतो. जो शोधत राहील त्याला सापडेल आणि जो दार ठोठावत राहील त्याच्यासाठी दार उघडले जाईल. हे माझे तुला वचन आहे. एक चमत्कारी प्रार्थना मी प्रत्येकासाठी करत आहे ज्यांना चमत्काराची गरज आहे. केवळ देवच अशक्य ते शक्य करू शकतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तो मार्ग काढू शकतो. देव आज तुला म्हणतोय, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादांची मोठी संधी आहे. ही पुढील 6 मिनिटे महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. देव आज तुला म्हणतोय, हरकत नाही. कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेलं वाटू देत, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहीत आहे. तू निराश आहेस हे मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो की तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू देत. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे. घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहिती नसते. पण जेव्हा आपण सर्व काही हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. आपण कोण आहोत
याची तो आपल्याला आठवण करून देऊ शकतो, जेणेकरून आपण नेहमी कुठे जात आहोत त्याची आपल्याला खात्री नसली तरी आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही. हे ठीक आहे, कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो. आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करून देऊ शकतो, जेणेकरून आपण नेमकं कुठे जात आहोत याची आपल्याला खात्री नसली तरीही आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही. हे ठीक आहे, कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो. चांगले आणि वाईट वेळ सारख्याच असतात आणि तो आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. जरी आपल्याला सभोवतालच्या सर्व गोष्टी तुटल्यासारख्या वाटत असतानाही आपण सर्वांशी दयाळू आणि चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय असतात. आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे, कारण देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध केले आहे. तुम्ही देखील हे करण्यास तयार असाल तर होय स्वामी आई, मी तयार आहे टाईप करा आणि आत्ता ज्या भक्ताला खरी गरज आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. काही जण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. ते चुकीच्या ज्ञानाच्या झाडाचे फळं खातात, ज्यामुळे ते आता देवापेक्षाही शहाणे झाले आहेत. त्यांना माहीत होते की जगात वाईट अस्तित्व आहे, परंतु तरीही त्यांनी एकमेकांसमोर नग्नता लपवून ते इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाईट गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा नव्हती. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि एकमेकांची काळजी घेणारे चांगले लोक असावेत अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्याऐवजी त्यांना देवाची गरज नाही असे ठरवले, कारण त्यांनी विज्ञान आणि ज्ञानाद्वारे त्यांना आवश्यक ते सर्व शिकले आहे. काहींनी आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष दिला. तुम्ही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देव तुमच्यावर जास्त प्रेम करतो. तो आपल्या मुलांना शांती, आनंद, आशा, उद्देश, प्रेम आणि आनंदाने भरलेले सुंदर जीवन देऊ इच्छितो. परंतु आपण देवाच्या दर्जानुसार राहिलो नाही, म्हणून आपण देवाच्या प्रेमास पात्र आहोत असे आम्हाला सहसा वाटत नाही. आपण असे मानतो की आपली पापीपणा आपल्याला प्रेमळ बनवते. जग संकटात आहे ते केवळ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व वाईट गोष्टींमुळे नाही. जग संकटात आहे कारण लोकांना काय चालले आहे हे समजत नाही. जर तू हा संदेश पुढची 6 मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या भाग्यात चमत्कार होणार हे वचन देव तुला देतो. मी तुम्हाला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करण्यासाठी नियुक्त करतो आणि त्यामध्ये काय उलगडणार आहे ते मी तुमच्यासाठी नियत केलेले असाधारण आशीर्वाद उघडण्याची गुरुकिल्ली आहे. क्षण गमावू देऊ नका, कारण तुमच्या दैवी भेटवस्तूंचा मार्ग या संदेशातच आहे. तू एकटा नाहीस. वाईट गोष्टींशी झगडणारा तू एकटा नाही आहेस. तुमचे आई वडील, आजी आजोबा या गोष्टींशी झगडलेले आहेत. तुमचे मित्र, कुटुंबातील सदस्य या गोष्टींशी संघर्ष केलेला आहे. देवाला तुमचा सर्वात चांगला मित्र, जीवनात तुमचा जोडीदार व्हायचे आहे. देव तुमचा आनंद आणि शक्ती बनू इच्छितो, जो तुम्हाला
तुमच्या भीती आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही अर्थपूर्ण आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगावे, जिथे तुम्ही स्वतःला आणि इतरांना सोयीस्कर असाल, जिथे तुम्हाला योग्य आणि अयोग्य काय आहे हे माहीत आहे, मग त्यावर कसे वागावे. देव तुम्हाला तुमच्या समस्यांवर विश्वास ठेवून त्यावर मात कशी करायची हे दाखवून तुम्हाला मदत करू इच्छितो. देव तुम्हाला इच्छित असलेल्या गोष्टी लवकरच देऊ इच्छितो. तुम्हाला जे हवे आहे ते त्याला द्यायचे आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 3 वेळा टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव तुमच्या आयुष्यात मित्र, गुरु किंवा देवदूत पाठवत आहे. देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहे जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करू शकतो. जेव्हा गोष्टी कठीण असतात तेव्हा देव तिथे असण्याची इच्छा करतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही तोडू शकत नाही. त्याला आपण हे जाणवून द्यायचे आहे की आपल्याला पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे जीवनातील परिस्थिती किंवा इतर लोक किंवा कोणतेही बाह्य गोष्ट नाही. देवाचा संदेश म्हणजे प्रेम. आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम करा. जर तुम्हाला स्वतःवर प्रेम कसे करावे, देवावर प्रेम कसे करावे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांवर, प्रियजनांवर प्रेम करत नाही. करतो तर तुमच्यासाठी इतरांवरही प्रेम करणे सोपे होईल. आणि जर इतरांनी पाहिले की तुम्ही त्यांच्यावर बिनशर्त प्रेम करता तर ते तुमच्यावर त्याच प्रकारचे प्रेम देण्यास अधिक तयार होतील. देवाकडे एक संदेश आहे जो तुमचे जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला शहाणपण, परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरांवर नेऊ शकतो. देवाला जग बदलण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे. पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत रहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. देव म्हणतो की तुम्ही जगात एकटे नाही आहात. तुमच्या आजूबाजूला अशाच गोंधळलेल्या माणसांनी वेढलेले आहात. ते जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल, प्रेमाबद्दल, द्वेषाबद्दल आणि पृथ्वीवर आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या इतर सर्व गोष्टींबद्दल गोंधळलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकासाठी देवाची योजना आहे आणि आपण हे सत्य कधीही विसरू नये. जोपर्यंत आपण या पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल, प्रश्नच नाही. तथापि शा येतात पाठवले यावर आपण विश्वास ठेवू शकतो. जसे की आता आपण हे ऐकत आहात आणि शेवटपर्यंत ऐकत राहाल. जो भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला हवं ते दत्तगुरु स्वामी समर्थ माऊली स्वतः येऊन देतील. परमेश्वर सांगतात, तुम्ही आनंदी व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही शांत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही दीर्घ परिपूर्ण आयुष्य जगावे अशी त्याची इच्छा आहे. आजचे जग अशा समस्यांनी भरलेले आहे ज्या केवळ देवाच्या सामर्थ्याने सोडवल्या जाऊ शकतात. जगाला तारणहाराची गरज आहे आणि स्वामी समर्थ हा एकमेव मार्ग आहे. हा संदेश तुमच्या जीवनावर कसा परिणाम करेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा पवित्र आणि शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा. देवा परमेश्वर म्हणतात, प्रिय बाळा, देव असा प्राणी नाही की ज्याला आपल्याला पाहिजे ते सर्व देता येईल.
तो एक असा प्राणी आहे जो तुमच्यावर प्रेम करतो आणि एकदा तो तुमच्याशी संवाद साधतो, ज्याद्वारे त्याचे प्रेम दाखवतो. देव आपल्याला दुःख देऊ इच्छित नाही, तर त्याच्याबरोबर स्वर्गातील अनंत काळाचे जीवन ही सर्वात मोठी भेट तुझ्यासाठीच आहे. तो तुम्हाला आनंदाने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो, जेथे दुःख आणि नैराश्य तुमच्या दिवसांवर वर्चस्व गाजवत नाही. तो तुमच्यावर तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त प्रेम करतो आणि जर तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला हवं ते सर्व देव लवकरच मिळवून देईल. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी नातेसंबंध जो विश्वास आणि आदर यावर आधारित असेल, भीती आणि आज्ञाधारकपणावर आधारित नाही. कारण जेव्हा आपण त्याच्याशी संबंध ठेवतो तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही नुकसान करू शकत नाही. तुमचे जीवन निरर्थक आहे असे नाही, तर तुम्ही ते अर्थपूर्ण बनवू शकता. तुमचे आयुष्य कसे घडेल हे ठरवण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वातच नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना आणि दुःख यांसारख्या गोष्टी सखोलपणे कसे स्पष्ट करावे हे माहीत नाही. परंतु मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे आणि मला वाटते की तो ऐकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी त्याच्याकडे एक संदेश आहे. जर तुम्हाला देवाकडून काही ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचा त्रास, आनंद, भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणाबद्दलच्या तुमच्या चिंता सांगा आणि नंतर त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा. नक्कीच योग्य तो मार्ग तुम्हाला भेटेल. इथून पुढचा हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे, हे वचन आहे. देवाचा संदेश असा आहे की आपण सर्व जोडलेले आहोत. आपण आपल्या घराचा एक भाग आहोत आणि आपण एकमेकांशी आदर, दयाळूपणा आणि करुणेने वागले पाहिजे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात देव शोधायचा आहे. तुम्ही कुठेही गेलात किंवा कुठेही हरवलात तरी देव तुम्हाला त्याच्यापासून सुटू देणार नाही. तो तुम्हाला तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात त्यामध्ये मार्गदर्शन करण्यास मदत करू इच्छित आहे आणि तुमच्या जीवनात शांती आणि आनंद मिळवण्यास मदत करू इच्छित आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तू माझा सांगाती टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. देव सध्या तुझ्या बाजूने चालला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य, आनंदासाठी निवडले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढू पहा. ही एक पुष्टी आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. देव तुम्हाला कधीही रिकामे सोडणार नाही. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो घेणार आहे. जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असे देवाला वाटते. जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही. देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे
अशा गोष्टी घडत आहेत ज्या आपण पाहू शकत नाही. त्याचे आभार मानत राहा. तो मार्गात आहे. सहमत असाल तर धन्यवाद देवा टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, आजारी आहे, त्या भक्ताला शेअर करा. नक्कीच भाग्यवंत व्हाल. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल. देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे. मी तुला मदत करीन. मी नेहमीच तुझ्यासाठी इथे आहे. मी कधीही तुझी साथ सोडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव आता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार तयार करत आहे. तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई टाईप करा. लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा. वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास गमावत नाही. देवाचे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला कधी काय द्यायचे हे देवाला चांगलेच माहीत आहे. विश्वास ठेवा. नम्र व्हा आणि कधीही असा विचार करू नका की तुम्ही इतर कोणापेक्षा चांगले आहात. जर संघर्ष नसते तर तुमच्यात ताकद नसती. तो तुम्हाला तोडत आहे असे वाटत असतानाही देव नेहमीच तुम्हाला बांधत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या शक्यतांवर लक्ष केंद्रित कराल, तेव्हा तुम्हाला अधिक समस्या असतील, तुम्हाला अधिक संधी मिळत जातील. शांतपणे म्हणा किंवा मग टाईप करा, देवा मी मनापासून तुझ्यावर विश्वास ठेवतो, विश्वास ठेवते. तुला मला जिथे घेऊन जायचे असेल तिथे मी येईन. माझे नेतृत्व करा. परमेश्वर तुमचे नाव इतके सामर्थ्यवान बनवणार आहे की जे लोक तुमचे अनुसरण करणे थांबवतील ते देखील तुमच्याबद्दल ऐकतील आणि तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते सर्व इतके धन्य होतील की ज्यांनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही ते लोक तुमच्याकडे पाहू लागतील. हे देवाचे वचन आहे. तुमच्या जीवनाचा नाश करणाऱ्या वादळांमधून काहीतरी चांगले घडवून आणण्याचे वचन देव देतो. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तुमच्या स्वामींबद्दल काहीतरी कमेंट करून सांगा. आता तुमच्या स्वतःवर थोडेसे जास्त प्रेम करा. तुम्ही उत्क्रांत होत आहात, शिकत आहात, बरे करत आहात, वाढत आहात आणि स्वतःला एकाच वेळी शोधत आहात. हे तुमच्यासाठी जादुई बनणार आहे. एकदा आपण ठरवले की आपल्याला चांगले जीवन हवे आहे तर मग विश्व आपल्यासाठी ते मिळवण्यासाठी गोष्टी हलवण्यास सुरुवात करेल. आपल्याला आवश्यक असलेले लोक घडतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे अनब्लॉक होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. एकदा आपण खरोखर आणि प्रामाणिक निर्णय घेतला तर चमत्कार घडू लागतील. संकटांना खेळू द्यात. संकेतांचे अनुसरण करा आणि पुढचे 8 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. या आठवड्याच्या शेवटी तुझे नशीब बदलेल आणि तुला विजयी वाटेल. तुझ्या संपूर्ण जीवनात तुला आलेल्या सर्व वेदना आणि संकटांपासून तू मुक्त होशील. आजचा संदेश पाहून तुम्हाला वाटत असेल की हे पुरेसे चांगले नाही, पण वास्तव खरे हेच आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या शंकांना तुमचा प्रकाश दफन करू देऊ नका. मनात भीती बाळगू नका. बाळा, मी कायम तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्या आयुष्यात
असे काहीतरी करणार आहे ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसशील. काहीतरी चांगलं, चमत्कारिक या आठवड्यात तुझ्यासाठी होईल. संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर, अनपेक्षित मार्गांनी आश्चर्यचकित करण्यासाठी काम करत आहे. आजची प्रार्थना शांतपणे ऐका किंवा मग टाईप करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. हे परमेश्वरा, दयाळू प्रभू, हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल धन्यवाद. हा दिवसात माझ्यासाठी चांगले करण्याची, तुझ्या इच्छेने पालन करण्याची संधी मिळो. परमेश्वरा, माझ्या गरजा आणि सर्व मला पुरवून द्या. हे सर्व तुझ्याकडून आले आहे, कारण तू औदार्य आणि विपुलतेचा झरा आहेस. सर्व हानीपासून माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी फळ देणारे मार्ग दाखवा. प्रिय स्वामी, कायम माझ्यासोबत राहा. तुम्ही ही प्रार्थना केली असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा. आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची आशा पुनर्संचयित केली जाईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद चमत्कार करतील. प्रार्थना करा. सर्व दुःख जाऊ द्यात. प्रयत्न चालू ठेवा. निकालाची सक्ती करू नका. योग्य वेळी योग्य दरवाजे उघडण्यासाठी फक्त देवावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, या वर्षी तुला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. तुझ्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणं थांबव. देव तुझं दुःख पाहतो. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुला त्रास होईल, पण तू एक गोष्ट मनावर घे, मी जगावर मात केली आहे. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील, त्याच्या सर्व इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. कुणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं आहे. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल, तेव्हा लक्षात घ्या की मी लवकरच ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायचे आहे की तो तुमच्या बरोबर आहे, जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल. देवाची वेळ तुला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. नामस्मरणात राहा. तुम्ही कशाचाही सामना करत असलात तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ती धन्य आहे जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांतच राहायचं आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. देव म्हणतो, मी घोषित करतो की शाप तुटला आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक वाढ सुरू होईल. ते आधीपासूनच तुमचे आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचं बाळ कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येत आहेत. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सतत समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. देव सर्व ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे.
तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या सर्व गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करतच असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू आहेस कोण. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल. तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल, कारण इथून पुढच्या संदेशात चमत्कार घडू शकतो. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. हे येणारे 2 महिने अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील. तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करा आणि ते प्राप्त करण्यास तयार व्हा. परमेश्वर म्हणतात, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपले. दिवस बदलणार आहेत. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की हा योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठे आशीर्वाद जवळपास आहेत. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर विजय आणि यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे आणि काय नाही आणि देव काय चांगले करणार आहे ते कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. तसंच हा पवित्र आणि शक्तिशाली संदेश लाईक करा. जे देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. आता ती गोष्ट कोणताही द्वेषी, सैतान किंवा विरोध थांबवू शकत नाही. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि दुःख सोडून द्या. तो जिथे असायचा असेल तिथे तो अजूनही आहे. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण हे शेवटपर्यंत ऐकल्यास आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुमच्या कल्पनेपेक्षाही खूप चांगले बदलताना तुम्ही स्वतः पाहाल. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असेल. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील आणि मी तुला भेटीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुला वाटतं की काहीतरी संपलं आहे तेव्हा आशा गमावू नकोस. देव तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. ब्रह्मांडाला आज तुला आनंदी पाहायचं आहे, म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठवणार आहेत. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय नक्कीच देवाला सांगा. शांतपणे म्हणा, प्रिय देवा, कधीकधी मला जीवनात काय करावं हे कळत नाही. मला असं वाटतं की मी कोणत्याही दिशाशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे. मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे.
जसं मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसंच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रियाशील न होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया न देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण आहे. तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा, परमेश्वरी शक्ती कायम माझ्या सोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे. तयार रहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करत आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही, तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडतो. आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. बाळा, जर तू हे शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलीस तर पुढच्या 12 मिनिटात तुला चांगली बातमी मिळेल. पाहून दुर्लक्ष करू नको. तुझे कर्म खरे आणि प्रामाणिक आहेत. देव आज तुला म्हणतोय, तू खूप रडलास आणि खूप वाट पाहिलीस, पण आता तुझ्या भाग्यातही सुख येईल. मी तुझ्या मार्गाने मदत, उत्तर, उपचार, आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे. बाळा, आमच्यापासून तू तुझं दुःख लपवू शकत नाहीस. शेवटपर्यंत ऐक, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. देव म्हणतो, तुम्ही खूप काळजी करत आहात. मी कोण आहे हे लक्षात घ्या. माझ्यासाठी फार कठीण काहीच नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गावर आहेत. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, मी यासाठीच प्रार्थना केली होती. जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गाने चालता तेव्हा तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद प्राप्त होत असतात. माझ्याकडे चांगली बातमी आहे. तुम्ही जे गमावले त्यापेक्षा जास्त तुम्हाला परत मिळणार आहे. थोडा धीर धर, सर्व ठीक होणार आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, थोडा धीर धर, माझी वेळ बरोबर आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते आवडणार आहे. तुझी आत्ता अशी वेळ चालू आहे की तुला वाटत असेल आता सगळं संपलंय, मी खचलो आहे, मी हरून गेलोय, आता मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. या सर्व गोष्टींमुळे तुझं डोकं स्थिर नाहीये. या कारणामुळे मार्गाला लागलेली कामंही होत नाहीयेत. तर यासाठी तू स्वतःच्या डोक्यावर नियंत्रण ठेव. ब्रह्मांड तुम्हाला विपुलतेने संरेखित करत आहे. तुमची इच्छा, आशा, प्रार्थना तुम्ही करत आहात ते सर्व तुम्हाला मिळणार आहेत. खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. बाळा, आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः संपवणार आहोत. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू तुझ्या ध्यानावर लक्ष ठेव. मन विचलित होऊ देऊ नकोस. बघ, येत्या 6 महिन्यात तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील.
हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच स्वामी आई माझ्या आयुष्यात चमत्कार करा टाईप करा. तुम्हाला इतका आनंद होईल की तुम्ही ज्यासाठी हार मानली नाही याचा तुम्हाला अभिमान वाटेल. मनापासून प्रयत्न तर करा. यश द्यायला मी इथे उभा आहे. हा महिना तुमच्यासाठी नवीन मार्गावर स्पष्टता आणेल. जी संकट वारंवार तुला घाबरवत आहेत ती आता कायमची नष्ट होतील. तुमच्या वाट्याला काहीतरी चांगले येत आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले नाते, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद. उद्या सकाळी या चमत्कारी दिवसासाठी देवाला धन्यवाद बोलल्याशिवाय दिवसाची सुरुवात करू नका. जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुम्हाला 3 ते 5 दिवसात खूप मोठी संपत्ती मिळणार आहे. तुझे कर्म खरे आहे. देव म्हणतो, हार मानू नको. सर्व काही आपोआप नीट होईल, कारण तू मला तुझ्यासाठी लढायला लावले आहेस. लवकरच सर्व काही चांगलं होणार आहे. विश्वास ठेवा आणि मनातल्या मनात ते बोलत राहा. देव म्हणतो, माझ्याकडे मदतीसाठी या. तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा जास्त कोणीही जाणत नाही. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, मी याच चमत्काराची वाट बघत होती. या क्षणी तुझी इच्छा मला सांग. लवकरच ती इच्छा पूर्ण होईल. आमच्यावर विश्वास ठेव आणि सदैव आमच्या नामात राहा. देव आत्ता तुमची सद्यस्थिती, तणावग्रस्त परिस्थिती नष्ट करून तिला धन्य बनवत आहे. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात माझा आशीर्वाद अजूनही टिकून आहे आणि टिकून राहील. चल उठ आणि प्रयत्न करत राहा. तुझे आयुष्य अजूनही संपले नाही. तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला मी आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला तुझ्या आयुष्यात असे देईन की तू त्याचा विचारही सोडला होतास. माझ्या बाळा, मी तुला सांगितले आहे की मी तुला कधीही निराश करणार नाही. मी तुम्हाला काय आशीर्वाद देतो याची काळजी घ्या. मनापासून त्याची कदर करा आणि प्रेम करा. मी कायम तुझ्याबरोबर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी एक चमत्कार घडेल. तुम्ही अनुभवलेला हा सर्वात महत्त्वाचा बदल असेल. आपले हृदय, आपले मन शांत करा आणि नामस्मरण चालू ठेवा. कृतज्ञतेने ते स्वीकारण्यास तयार व्हा. तुम्ही तयार असल्यास आत्ताच होय देवा मी तयार आहे टाईप करा. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात संकटाचे आणि विचारांचे खूप ओझे आहे. ब्रह्मांड तुमचा भार हलका करत आहे. हे जाणून घ्या. तुमचे आशीर्वाद दयाळूपणे घेण्यासाठी तयार व्हा. अभिनंदन, तुमचा दुष्काळ संपला. तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, सकारात्मक बदल, प्रेम, नवीन संधींचा वर्षाव होणार आहे. तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. याची पुष्टी करण्यासाठी आत्ताच देवा माझं रक्षण कर, तुझ्याशिवाय माझं कोणीही नाही टाईप करा. आणि ज्या भक्ताला या संदेशाची खरी गरज आहे त्याला शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, तुमची इच्छा मंजूर झाली आहे. त्यावर दावा करण्याची वेळ आली आहे. विश्व तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे. पैसा तुमच्या वाटेवर येत आहे. प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी व्हाल. बाळा, जेव्हा तू आमच्या नामात गुंग होतो तेव्हा आम्हाला तुझ्या संकटात धावून यावंच लागतं. त्यामुळे तुझ्या कामातून वेळ काढून माझे नामस्मरण तुझ्या मुखात चालू राहू दे. वेळ कठीण असतानाही तुम्ही मला शरण जावे अशी माझी इच्छा नाही. तू कायम मला हाक मारावी अशी माझी इच्छा आहे. अनपेक्षित जादूची आश्चर्ये
तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. संपूर्ण विश्व तुम्हाला साथ देईल. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक ऊर्जा दिली जाईल. आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये वाढीसाठी तयार राहा. तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करत राहा. चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही हार मानू नको. देव तुझ्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. कायम देवाच्या नामात राहा. तुमचं दुःख इतरांना सांगत बसला तर काहीच होणार नाही, पण देवाचं नाव घेतलं तर नक्कीच आयुष्यात चमत्कार घडू शकतो. आपण ज्या सर्व गोष्टींबद्दल काळजीत आहात त्याबद्दल लवकरच फरक पडणार आहे. बहुप्रतीक्षित बदल तुमच्या मार्गावर येत आहेत. जुने दुःख विचार सोडून द्या आणि हे नवीन आशीर्वाद स्वीकारा. योग्य वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहे, पण तू चिंता करू नकोस. अपघाताने काहीही होत नाही. देव तुझ्यासाठी महान योजनांची तयारी करत आहे. तुझ्या सुखाच्या वाटेवर मी येत नसलो तरी तुझ्या दुःखाच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत असतो. मी तुला दिसत नसलो तरी कोणत्या न कोणत्या रूपात मी येऊन तुझ्याशी बोलत असतो. चिंता करू नकोस. मी सदैव तुझ्या हाकेला धावून येणार आहे. आज देवदूत तुला सांगत आहे, तुम्ही कर्म चांगले करून तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न चालू ठेवा. परमेश्वराचं नाव घेऊन दैवी शक्तीशी कनेक्ट व्हा. मग बघा आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होईल. आता एक क्षणही काळजीत घालवू नका. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. शांतपणे देवाला म्हणा, हे परमेश्वरा, माझ्यासाठी जे योग्य. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, मी तुला जीवन दिले आहे, परंतु तुम्ही तुमच्या जीवनात आणि संसारिक प्रेमात इतके बुडून गेला आहात की दररोज तुम्ही माझ्या या संदेशाकडे दुर्लक्ष करता किंवा तो अपूर्ण ठेवता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील एकही मिनिट देत नाही. मी तुझी धडपड पाहतो आणि मी तुझ्या पाठीशी चालतो. लक्षात ठेवा, मी तुमच्या शक्तीचा स्रोत आहे. माझे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मार्ग सापडेल. पुढील 7 मिनिटात चमत्कार तुझ्या समोर असेल. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप गोष्टी आहेत. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, तुमची बिले, तुमचे नातेसंबंध. कधीकधी असं वाटतं की जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे. हे जाणून घ्या की तुम्ही कधीही एकटे नाही आहात. तुमचे सर्व काही ओझे माझ्यावर द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी ते पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे. काळजी करू नकोस. मी तुला अपयशी ठरवणार नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई टाईप करा. शांतपणे बोला, प्रिय देवा, मी या क्षणी तुम्हाला प्रार्थना करते, कारण मी खूप संघर्ष करत आहे. माझ्या मनात प्रचंड भीती आणि चिंता आहे, कारण मला माझ्या पुढच्या भविष्याची चिंता आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते. एकदा का मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तू माझं आयुष्य कायमचं बदलशील आणि मी कोणत्याही संकटाला घाबरणार नाही, हे मला माहीत आहे. तुला माहीत आहे की मला तुझी गरज आहे. मी स्वतःहून ठीक असल्याचे भासवल्याबद्दल मला माफ करा. मला क्षमा करा. आज मी जशी आहे तशीच तुमच्या समोर आली आहे. माझी चिंता, माझी काळजी मी सर्व तुला देते. कृपया चिंतेची जागा शांततेने, चिंतेची जागा आशेने,
चिंतेची जागा आत्मविश्वासाने घ्या. मला माहीत आहे की मी तुमच्याबरोबर सुरक्षित आहे आणि तू माझ्या समस्या हाताळू शकतोस. प्रिय देवा, माझ्या परिवाराचे रक्षण करा. मी प्रार्थना करते की तुम्ही त्यांना तुमच्या जवळ आणा आणि ते त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण मनाने तुमच्या अधीन राहतील. त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करा. देवा, आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आपल्यावर काय अडचण आहे हे तू जाणत आहेस. मी प्रार्थना करते की परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची शक्ती द्या. हे देवा, मी आता हे ऐकत असलेल्या स्त्रीसाठी प्रार्थना करते जी काळजी करणे थांबवू शकत नाहीये. तिला शक्ती दे. तिला तुमच्या परिपूर्ण शांतीने भरा, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे. तिला आठवण करून द्या की तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तिला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरीही ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि अशक्यही शक्य करणारे आमचे स्वामी आहेत टाईप करा. देव आज तुला म्हणतोय, तू या राक्षसांना मला शरण जाऊन चांगले काम केले आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. आता तुम्ही ते कसे करायचे ते शिकले आहे. चला हे तपशील एकत्र तपासूया जे तुमच्या हृदयाला दररोज त्रास देत आहेत. या सर्वांचा नाश करायला आता देव आला आहे. परमेश्वर सांगतात, येत्या काही आठवड्यात, विशेषतः वर्ष संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे असं देवदूत तुम्हाला सांगत आहे. मला नवीन चाव्या दिसतात ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे म्हणून मी त्याची वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तुला नेहमी संकेताची आवश्यकता का असते? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तेव्हा परमेश्वर म्हणाला, कधीकधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जर तुम्ही पुढची 8 मिनिटे हा संदेश पाहत राहिलात तर नक्कीच तुमच्या भाग्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्या बरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्कीच देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कुणाला घाबरू? शांतपणे देवाला बोला, हे गुरुदेव दत्त, आज तू मला शुद्ध कर. द्वेष, क्रोध, वासना, क्षमाशीलता, शंका आणि भीती या विचारांना माझ्या मनाचा त्रास होऊ दिल्याबद्दल मी पश्चाताप करतो. देव म्हणाला आहे, होय, जो सतत मागतो आणि देवाचे ध्यान करतो त्याला मी सर्व काही देतो. जो शोधत राहील
त्याला सापडेल आणि जो दार ठोठावत राहील त्याच्यासाठी दार उघडले जाईल, हे माझे तुला वचन आहे. एक चमत्कारी प्रार्थना मी प्रत्येकासाठी करत आहे ज्यांना चमत्काराची गरज आहे. केवळ देवच अशक्य ते शक्य करू शकतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तो मार्ग काढू शकतो. देव आज तुला म्हणतोय, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादांची मोठी संधी आहे. ही पुढील 6 मिनिटे महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. देव आज तुला म्हणतोय, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेलं वाटू देत, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहीत आहे. तू निराश आहेस हे मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो की तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू देत. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे. घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहिती नसते. पण जेव्हा आपण सर्व काही हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करून देऊ शकतो, जेणेकरून आपण नेहमी कुठे जात आहोत त्याची आपल्याला खात्री नसली तरी आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही. हे ठीक आहे कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो. आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करून देऊ शकतो, जेणेकरून आपण नेमकं कुठे जात आहोत याची आपल्याला खात्री नसली तरीही आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही. हे ठीक आहे कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो. चांगले आणि वाईट वेळ सारख्याच असतात आणि तो आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. जरी आपल्याला सभोवतालच्या सर्व गोष्टी तुटल्यासारख्या वाटत असतानाही आपण सर्वांशी दयाळू आणि चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय असतात. आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे कारण देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध केले आहे. तुम्ही देखील हे करण्यास तयार असाल तर होय स्वामी आई, मी तयार आहे टाईप करा आणि आत्ता ज्या भक्ताला खरी गरज आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. काही जण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. ते चुकीच्या ज्ञानाच्या झाडाचे फळं खातात, ज्यामुळे ते आता देवापेक्षाही शहाणे झाले आहेत. त्यांना माहीत होते की जगात वाईट अस्तित्व आहे, परंतु तरीही त्यांनी एकमेकांसमोर नग्नता लपवून ते इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाईट गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा नव्हती. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि एक